आधुनिक यांत्रिक युगात बैठे खेळ खेळण्यापेक्षा मैदानी तसेच शारीरिक श्रम व आत्मरक्षा करणारे खेळांबद्दल जागरूकता करणे ही आजची गरज आहे। हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेल्या अनेक वर्षापासून भुसावळ परिसरामध्ये विविध क्रीडा स्पर्धा व स्पर्धक तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे। दिनांक 21-22 जुलै रोजी हरियाणा पानिपत येथे नॅशनल किंग बॉक्सिंग मध्ये 20 स्पर्धक सहभागी झाले आहेत। त्यांची पूर्वतयारी तसेच निवड झालेल्या स्पर्धकांचा सत्कार रंगभवन येथे सामाजिक कार्यकर्ते किरण चव्हाण यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। रेल्वे स्थानकावर त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता NRMUचे इब्राहिम पठाण यांनी देखील हजेरी लावली होती। यावेळी स्पर्धकांचे पालकही उपस्थित होते। सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या। यावेळी सुमेध शेजवळ, महेश ताडे, दामिनी बुंदेले, रियाज काटिक, सोहन तंबोली, जगदीश कडवे, राकेश बग्गन व इतर मान्यवरांची उपस्थिती होती। पानिपत येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी देखील त्यात पार्टिसिपेट झालेले आहे। किती विद्यार्थी पार्टिसिपेट झाले आपल्या इथून? आपल्या इथून 20 विद्यार्थी जात आहे। तिथं राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा आहे। त्याकरता आपले सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलेली आहे, कठोर परिश्रम आणि सतत त्यांचा सराव सुरू आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जास्तीत जास्त मेडल अपने संघाला मिलतील अशी मैं आशा व्यक्त करता। आज भुसावल से जो स्पोर्ट्स के लिए बच्चे जा रहे हैं, आज NRM ने उनको अपना प्रोत्साहन देने के लिए आप यहाँ पे उपस्थित हुए, किस तरह का मैसेज आप इस तरह में करना चाहेंगे बच्चों के लिए? एक तो भुसावल शहर पूरे रेलवे के रूप में एक शहर को जाना जाता है और इस छोटे से शहर से पानीपत में जो 20 तारीख से 23 तारीख के बीच में अंडर-19 का एक नेशनल लेवल का किक बॉक्सिंग स्पर्धा होने जा रही है। उसमें भुसावल जैसे छोटे शहर से हमारे 20 बच्चे जा रहा है। एक भुसावल के लिए बड़े गर्व की बात है और पूरे रेल परिवार के लिए भी गर्व की बात है। तो रेलवे के एक कर्मचारी की संगठनों का नेतृत्व करने के समय में, एक कर्मचारी का काम करते करते ऐसे समय में जिस समय में इतनी बड़ी स्पर्धा में लोग बच्चे भाग लेने जा रहे हैं, तो हमारा फर्ज बनता है कि बच्चों को प्रोत्साहन बढ़ाने के लिए हम लोग यहाँ आए। तो उसी के उद्देश्य से हम लोग यहाँ आज जो टीम वहाँ जा रही है शेजोर सर के नेतृत्व में नेशनल खेलने के लिए। तो पूरे रेल परिवार की तरफ से, भुसावल शहरवासियों की तरफ से हमारी तहे दिल से ये इच्छा है कि बच्चे जाएँ, अच्छा वहाँ प्रदर्शन करें, एक राष्ट्रीय स्तर पर भुसावल शहर का नाम करें और एक अच्छा परफॉर्मेंस करके भुसावल को बढ़िया तरीके से जितने कोशिश हो पूरी मेहनत करके मेडल दिलाए। माननीय SP श्री नीलोत्पल सर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय PI श्री सरोदे सर यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून आरोपी तुषार दशरथ फालक हा गावठी कट्टा बाळगून असल्याचे कळल्याने PI श्री सरोदे सर यांच्या आदेशाने API पवार सर, DB टीम मधील PSI ठाकरे सर, SC जोशी, NPC सेंदाने, PC जाधव, PC बाविस्कर, PC राहुल चौधरी, PC चव्हाण, PC देशमुख, PC उमाकांत पाटील, PC कापाळाने, क्रीम रायटर टीम ASI सोनोने, NPC ढाके, NPC अनिल पाटील अशांना पाठवून बालाजी लॉन परिसरातून कट्टा ताब्यात घेण्यात आला आहे। या आरोपीवर भाग नंबर 6 गुर्ण 3109/17 आर्म ऍक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत निमखेडी येथे बनावट नोटा बनविण्याचे साहित्य व मोटरसायकलने नकली 100 नोटा घेऊन येत असल्याच्या माहितीवरून जळगाव जामोद पोलिसांनी नाकाबंदी करून निमखेडी गावाजवळ एका युवकास रंगेहात पकडले आहे। करोली मध्य प्रदेश येथून जळगाव जामोद मधील बऱ्हाणपूर रोडने मोटरसायकल MH37B8547 याने येणाऱ्या युवकास पोलिसांनी नाकाबंदी करून निमखेडी येथे पकडले। आरोपीचे नाव अविनाश नथू जाधव, वय वर्ष 24, राहणार सोमठाणा, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम असे आहे। 14,000 रुपयांच्या 100 रुपयाच्या नकली नोटांसह त्याला ताब्यात घेण्यात आला असून त्याच्याकडून नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे बॉन्ड पेपर, प्रिंटर, स्कॅनर, लॅपटॉप व मोटरसायकल पोलिसांनी जप्त केला आहे। आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। याबद्दलचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत। 17/7/17 को दोपहर 4 बजे में हमें इंफॉर्मेशन मिली कि बरहानपुर की ओर से एक व्यक्ति अपने मोटरसाइकिल पे
जाली नोट लेके आ रहा है। ये इंफॉर्मेशन हमने नीमखेड़ी जो हमारा बॉर्डर पॉइंट है, वो बॉर्डर पॉइंट पे हमने नाकाबंदी शुरू की और नाकाबंदी के दरमियान जो इसम की मालूमात मिली थी, वो इसम जिसका गाड़ी नंबर MH37B 8547, ये गाड़ी हमने मोटरसाइकिल जो है उसकी तलाशी ली। उसके तलाशी में एक लैपटॉप और 25,000 रुपये के जाली नोट जो 141 नग 100 रुपये के है, और जो कटिंग किए नहीं ऐसे 13 नग 100 रुपये के है, ऐसे 1300 रुपये, ऐसा टोटल जो उनके पास में जो सामान मिला उसकी कीमत है 490 रुपये और मोटरसाइकिल। और उसका नाम हमने पूछने के बाद उसने बताया कि अविनाश नथू यादव, उसकी उम्र है। खामगाव शहरात मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते। या रहदारीतच नागरिकांना सामना करावा लागतोय तो म्हणजे मोठमोठ्या खड्ड्यांचा। खामगाव शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे वाढले आहेत। या रस्त्यावरून शाळकरी मुले किंवा नागरिक यांची ये-जा सुरू असते। या खड्ड्यांमुळे सर्वत्र चिखल निर्माण होत आहे आणि यामुळेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। अनेक दिवसांपासून संघटना असतील किंवा विरोधी पक्ष असेल यांनी वारंवार निवेदन देऊनही हे खड्डे जैसे ते तैसे आहेत। यामुळे शिवसेनेच्या वतीने या खड्ड्यांची आरती करून या खड्ड्यात बसून आंघोळ करून एक अनोखे आंदोलन करण्यात आले। या खड्ड्यांचे काम नाही झाले तर शिवसेना यापेक्षा तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसेना नेते संजय अवताळे यांनी दिला आहे। शिवसेनेच्या वतीने या जे आज इथे खड्डे आहेत, ह्या खड्ड्यामध्ये आंघोळ करून त्याचं पूजन करून आंघोळ करून पूजन करून ह्या खड्ड्याचा नगर परिषदेला वेळोवेळी निवेदन देऊन त्यांना त्या तक्रारी करून आतापर्यंत ह्या रस्त्याचं आणि ह्या खड्ड्याचं कोणत्याच प्रकारचं काम झालं नाही। त्यामुळे आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी खड्ड्यामध्ये आंघोळ करून आंदोलन करण्यात आले। या ठिकाणी हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्यापासून पोलीस स्टेशन, पोलिसांचे मोठे अधिकारी यांचे ऑफिस, शाळा, सर्व कार्यालय, शासकीय रुग्णालय, सर्व कार्यालय असताना सुद्धा ह्या रस्त्याकडे जाणून बुजून नगर परिषदेचं लक्ष नाही आणि ह्या रस्त्याच्या या खड्ड्यापासून अनेक लोकांचे तिथे ऍक्सिडेंट सुद्धा झालेले आहेत। परंतु नगर परिषद कोणत्याच प्रकारचं त्याकडे लक्ष देत नसल्यामुळे आज शिवसेनेला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि यानंतरही जर नगर परिषदेने या खड्ड्यांची जर दखल घेतली नाही तर यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन शिवसेनेच्या वतीने छेडण्यात येईल। दिनांक 14 जुलै 2017 रोजी मावलकर हॉल कॉन्स्टिट्यूशन क्लब रफी मार्ग नवी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली। सदर बैठकीसाठी भुसावळहून श्री महेंद्र पाटील, श्री संजय कदम व अन्य 4 जण दिल्लीला हजर होते। सदर बैठकीत लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री मान्य रामविलासजी पासवान यांचीही उपस्थिती होती। यावेळी श्री मोहन राजू अनमोल युवा प्रदेश अध्यक्ष यांनी श्री महेंद्र पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव म्हणून नियुक्ती केली। युवा सचिव म्हणून नियुक्ती झाल्यावर श्री महेंद्र पाटील यांनी युवा शक्तीचे संघटन करून युवकांचे प्रश्न सोडवण्याचा संकल्प केला आहे। देशातील युवा शक्तीला सकारात्मक आणि विचारात्मक दिशा देणे, युवा शक्तीचे वर्गीकरण करणे, उच्च शिक्षित प्राप्त विद्यार्थी, सामान्य शिक्षा प्राप्त विद्यार्थी, कुशल व अकुशल कामगारांची कार्यक्षमता, योग्यता यांचे वर्गीकरण करणे अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी यावेळी चर्चा केली। ग्रंथ कॅपिटल फंड व वेचर फंड भारत सरकारने स्थापना केली आहे। याचा फायदा युवा शक्तीला मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, या व अशा अनेक प्रकारच्या योजना राबवून बेरोजगारी मिटवण्याचा प्रयत्न करणे यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे अशी अपेक्षा यावेळी महेंद्र पाटील यांनी व्यक्त केली। आम्ही सर्व कार्यकर्ते दिल्ली गेलो असता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामविलास पासवान, माननीय केंद्रीय मंत्री व आमचे युवाचे लोक जनशक्ती पार्टीचे यूथचे माननीय खासदार चिरागजी पासवान यांनी मला महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी आणि नियुक्तीपत्र त्यांच्या हाताने मला दिलेलं आहे व आम्ही संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक जनशक्ती पार्टीतर्फे जे केंद्राचे जे योजना आहे जे लोकांपर्यंत पोहोचत नाही त्याचं काम आम्ही करणार आहोत व जे गरीब लोकांना जो गॅस वगैरे जे अधिकारी गरीब लोकांना त्रास देत आहेत त्यांच्यावरती आम्ही अशी मोहीम बाळगण्यात येणार आहे लोक जनशक्ती पार्टीतर्फे की त्यांच्यावरती कारवाईसुद्धा सरकारने करावी व चिरागजी पासवान यांनी जे आम्हाला आदेश दिले आहेत की संपूर्ण युवकांना पुढे जाऊन चांगलं मार्गदर्शन द्या व सुशिक्षित व सुशिक्षित करा असं लोकांना त्यांनी समज दिली आहे।
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा एवं ऑल इंडिया एकता फोरमच्या वतीने खानदेश विभागीय प्रबोधन महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कमल गणपती हॉल सेंट लॉयसेस स्कूलच्या पुढे महिला कॉलेज जवळ यावल रोड येथे ह्या महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महासंमेलनाचं उद्घाटन मान्य हजरत मौलाना सज्जाद नोमानी खानकाय नोमानिया नेरूळ महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आलं. यामध्ये प्रमुख वक्ता म्हणून मान्य मौलाना उमरेन महफुजुर रहमान सेक्रेटरी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड यांची उपस्थिती होती. यावेळी काजी मुजम्मिल नदवी, मौलाना इम्रान साहब, मौलाना खालिद साहब, मौलाना हबीबुर रहमान, मौलाना नूर मोहम्मद तडवी, मौलाना अनीस बागवान यांसह अनेकांची विशेष उपस्थिती होती. बहुत जबरदस्त हकीकत बयान की है. कुरान ने कहा, पूरी दुनिया के इंसानों से कहा, या अय्युहन्नासु इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइला लितआरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाहा अलीमुन खबीर. ओ दुनिया के इंसानों, कान खोलकर सुनो, तुम सब एक मर्द एक औरत की औलाद हो, तुम सब एक माँ बाप की औलाद हो, एक माँ बाप की संतान हो तुम सब. तुम्हारे अंदर कोई भेदभाव नहीं है, कोई ऊंच नीच नहीं है, कोई फर्क नहीं है. इन्ना रब्बकुम वाहिद व इन शालेय पोषण आहार शिजवण्याचे काम बंद न करता ते पूर्ववत सुरू ठेवण्यासह सन 2009 पासून आजपर्यंत थकीत असलेले मानधन मिळण्यासाठी रिसोड तालुक्यातील रिठत येथे जय अंबे महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी 17 जुलै पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणामध्ये बचत गटाच्या अध्यक्ष सौ ताई जुमडे, उपाध्यक्ष कमलाबाई बेंद्रे व सचिव जिजाबाई जुमडे या सहभागी झाल्या आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात आम्ही उपोषणकर्ते दारिद्र्य रेषेखालील कोळी समाजाचे असून रिठत येथील शिवाजी विद्यालयामध्ये सन 2009-10 पासून शालेय पोषण आहार शिजवण्याचे काम करीत आहोत. या कामादरम्यान आमची कोणतीही तक्रार नाही, परंतु वरिष्ठांच्या आदेशानुसार तुमचे काम काढून घेण्यात येत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक वानखेडे यांनी तोंडी सांगितले आहे आणि या गोष्टीचा आम्हाला धक्का बसला आहे. वास्तविक सन 2009-10 पासून शाळेच्या सर्व वर्ग खोल्या झाडून देत आहोत. याचेही मानधन मिळेल असे आम्हाला सांगण्यात आले होते, परंतु आजपर्यंत आम्हाला कुठलेही मानधन मिळाले नाही व यासाठी आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. भर पावसात महिलांच्या उपोषणाला 3 दिवस उलटूनही अद्यापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी या उपोषणाची दखल घेतली नाहीये. आम्ही 10 वर्षापासून काम करत होते. आम्हाला अजून काही रक्कम भेटली नाही आणि थोडे पैसे देऊन काम तर तुमचं खातं चालू होणार होतं. खात्यावर तुमच्या 5,000 येणार होते. आम्हाला थोडे पैसे देऊन आमचं मन समजावलं आहे ना. आणि आम्ही नाही का आदल्या दिवशी काम करत होतो. शनिवारी काम करून घेतलं, सोमवारी गेलं, तुम्हाला म्हणत आदेश आल्यावरून तुम्हाला काढण्यात आले. सर म्हणतात तसं करू नका तुम्ही. तर नाही म्हणत माझ्या हाती काहीच नाही, वरून आदेश आला तुम्हाला. आणि पैसे आतापर्यंत पण आता नाही का नेमकेच खात्यावर 2,000 रुपये आले. काल समजा आले. भुसावळ आयुध निर्माण येथे कार्यसमितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून यामध्ये प्रगती पॅनलच्या वतीने देखील निवडणूक लढवली जात आहे. प्रगती पॅनलचे प्रमुख अध्यक्ष सच्चानंद गोदवानी यांच्या वतीने व पॅनलच्या वतीने औंढा फॅक्टरी परिसरामध्ये गेट मीटिंगचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये उभे असलेले उमेदवार आर्यू बाविस्कर, AM बेरुड, CP चौधरी, I2 चौधरी, निलेश डी पाटील, पंकज पाटील, GA राजपूत, प्रशांत सपकाळे, सूर्यवंशी KG, ठाकूर विशाल पी व इत्यादी उमेदवारांना यावेळी प्रचाराकरता उभे करण्यात आलेले होते. यावेळी गेट मीटिंगच्या कार्यक्रमामध्ये आलेल्या उमेदवारांनी कामगारांच्या हितार्थ आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू व कामगारांना येत असलेल्या अडचणी कशा प्रकारे लवकरात लवकर सोडवता येतील याकरता देखील अथक परिश्रम घेऊ अशा प्रकारचे आपल्या भाषणातून बोलून दाखविले. बैरल की आवश्यकता नहीं है तो वापस आ गए. अरे ये कोर और नॉन कोर में अगर कोई आइटम आ गया तो उसके बदले और कोई नया प्रोडक्शन हुआ. रक्षा राज्य मंत्री जो आए थे यहाँ उन्होंने तो कहा तो, लेकिन उसके पहले हमारे फेडरेशन के सीनियर वाइस प्रेसिडेंट गुरजात सिंह ने मुझे बोला था. मैंने प्रकाश भाई और किशोर भाई को बताया था तो उन्होंने बोला आप एक मीटिंग के माध्यम से बता दो, कोई फैक्ट्री बंद नहीं होगा, कोई सरप्लस नहीं होगा, कोई इसी फैक्ट्री से बदली होकर नहीं जाएगा. ये जरूर है कि प्रोडक्शन कुछ चेंज हो सकता है. और ये जो घड़ी घड़ी मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी, अरे सारे मर जाएंगे मोदी मोदी करके, मर जाएंगे तो मर जाएंगे.
कोई मोदी के मैं इंटर मतलब क्या, INTUC, इंडियन नेशनल ट्रेड यूनियन कांग्रेस, और उससे कौन जुड़ा हुआ है, INDWF, इंडियन नेशनल डिफेंस वर्कर्स फेडरेशन। मैं उस मंच से उस बड़े फेडरेशन का मैं ऑफिस दे रहा हूँ, ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी। मैं यहाँ इस मंच के माध्यम से, कोई मोदी के ऐसे विचार नहीं है, ऐसे कोई विचार नहीं कि किसको बेरोजगार करना, कोई फैक्ट्री बंद करना, और ये नहीं होने वाला है। किया है इसने काला हनुमान सोसाइटी से 12 लाख रुपए कर्ज लिया है 2004 में, और उसका ऑडिट हुआ और ऑडिट में निकाला गया है, ये है, आपको किसको चाहिए देख सकता है, बोर्ड पे भी लगाने के लिए तैयार है। 2004 में 12 लाख रुपए का कर्जा लिया है, और 2007 में ऑडिट हुई तो उसके बाद 20,41,193 रुपए तक बाकी है 2007 में। आज तकवा है ये करीबन करोड़ रुपए तक पहुंच गया है। ये रात के लिए जो अनधिकृत है, जो थकबाकीदार है, ये डायरेक्टर किसी भी सोसायटी में बन नहीं सकता। आपल्या सुख देणे पतीचे काम आहे, आणि पत्नीच्या सुखाकरता परिवर्तन प्रगती पॅनलने होऊन द्या, असं मी या ठिकाणी विनंती करतो मित्रांनो। मागच्या काळात पाहिलं असेल, त्यांनी एवढा भ्रष्टाचार केला, रोटी मेकर काय काय आणलं, आणि यांनी कुक करून सुद्धा पैसे घेतले, कुकला कॅन्टीन मध्ये लावायचे, काय परिस्थिती होती। आज कॅन्टीन मध्ये किती सुधारणा झाल्या तुम्ही पाहिलं असेल, परंतु आणखी सुधारणा आपल्याला करायची आहे, फॅक्टरी बोर्ड में क्रमांक 1 बनाने का। हमें एक ही काम करना है, यहाँ के स्टाफ के भाई हो, आईएएस के भाई हो, तमाम जो कर्मचारी भाई है, उनको समय पर उनके अधिकार और उचित अधिकार दिलाने का। हमें एक काम करना है, ऑनर फैक्ट्री भूसावल के भीतर या स्टेट में जो कर्मचारी भाइयों के परिवारजन रह रहे हैं, उनको सुरक्षित तरीके से किस तरह से चौतरफा विकास हो, इस दिशा में आगे बढ़ने का।